नगरपालिका सार्वजनिक चुनाव की पृष्ठभूमि में कांग्रेस पार्टी के प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाल ने 24 नवंबर को हिमायतनगर शहर स्थित संपर्क कार्यालय का दौरा कर जनता से सीधे संवाद किया। इस दौरान उन्होंने कहा कि आगामी स्थानीय चुनाव में 2 दिसंबर को जनता ने जो उम्मीदवार अपने दिल से चुना है उन्हें भरपूर वोट देकर विजयी बनाए। आगे उन्होंने जनता से अपील करते हुए कहा कि उन लोगों को सत्ता से दूर रखे जो किसानों को फंसाते हैं और वोट चोरी करते हैं। सपकाल के इस बयान से राजनीतिक गलियारों में हलचल तेज हुई। लोक काँग्रेसमध्ये राहिले नाही आणि त्यांच्या जाण्याने एक मोठ्या प्रमाणावर लोकांची मोठी कार्यकर्त्यांची काँग्रेसमध्ये आलेली आहे आणि मोठ्या उत्साहात नांदेडमध्ये काँग्रेसला कॉल मिळत आहे आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्पष्ट होत आहे। कारण सर्वात जास्ती नगरसेवकाचे उमेदवार हे काँग्रेस पक्ष लढत आहे, सर्वात जास्ती स्वबळावर काँग्रेस पक्ष लढत आहे। महाराष्ट्रामध्ये जेव्हा विधानसभाच्या निवडणुका झाल्या त्यावेळेस वोट चोरीचा आरोप आपण काँग्रेस पक्षाकडून लावण्यात आला, तर याही निवडणुकामध्ये असं काही खेळ होऊ शकते का? बिहारला वोट चोरी झाली, महाराष्ट्रात वोट चोरी झाली, हरियाणात झाली आणि वोट चोरी ही करण्याच्या अनुषंगाने भाजप सक्रिय असते। निवडणूक आयोगाला दिलेल्या सर्व ज्या सूचना आहेत त्या निवडणूक आयोग या पाळत नाही। निवडणूक आयोग हा भाजपच्या आजचं वावर झालेला आहे। मतदार याद्यावर 2 स्टार 3 स्टार जे लावलेले आहेत त्यातून मतदानाच्या दिवशी त्यांना कुठे ठेवायचे याचा निर्णय आज प्रशासन घ्यावा। त्यांनी जर शहरात मतदान केलं तर गावातल्या त्यांच्या जो रेशन कार्ड आहे त्याच्यातून नाव कमी करावं, गावातले लाभार्थी असतील त्याच्या यादीतून नाव कमी करावं आणि याद्या दुरुस्त कराव्या। मात्र वोट चोरीची किनारी या निवडणुकीला आहे। सर, निवडणूक जाहीरनामा आपलं काय असेल? निवडणूक जाहीर स्थानिक पातळीवर याचा जाहीरनामा प्रकाशित केला। सर, आपण कोणत्या प्रमुख मुद्दे घेऊन आपण या निवडणुकीत उभं राहणार? स्थानिक पातळीवरचे मुद्दे आहेत, मात्र मुळात लोकशाही वाचवण्याच्या अनुषंगानं आणि भारतीय जनता पक्षाचा भ्रष्टाचार आणि भारतीय जनता पक्षाची जे असंस्कृत आणि विकृत वागणं आहे हा कळीचा मुद्दा ऐरणीवर आहे। राज्य सरकारचा भ्रष्टाचार, केंद्र सरकारने दिलेले खोटे आश्वासनं हे मुद्दे आम्ही याच्यासोबत घेऊन पुढे जातो। सर, शेतकरी आणि लाडकी बहिणीच्या संदर्भामध्ये आपण काय सांगतो? याच अनुषंगानं मुख्यमंत्र्यांना आम्ही दरिंदे हा शब्द वापरला होता, कारण जे बोलतात तसे ते करत नाहीत, ते दुरुष्ट आहेत। शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही, एवढं मोठी अतिवृष्टी झाली, कुठलाही पॅकेज जे आहे हे शेतकऱ्यांना त्यांनी दिलं नाही। 1,500चे 2100 करून तेही सांगितलं नाही। सगळ्या बहिणींना KYCच्या लाईनीत उभं केलं। हे मुद्दे आहेत आणि ही आमची मागणी आहे। काँग्रेसची परिस्थिती काय सर सध्या जिल्ह्यातली? काँग्रेसची परिस्थिती काय सध्या जिल्ह्यातली? महाराष्ट्रामध्ये फार जोरकस स्वरूपामध्ये आम्ही लढत आहोत। लढणं आमचं काम आहे आणि आम्ही ते काम करत आहोत। त्यांनी काय करावा त्यांचा विषय आहे, मात्र त्यांच्या आश्वासनांना लोकांनी आता ओळखलेलं आहे। नोकरदारांच्या पत्नीला ही योजनेचा लाभ मिळाला आणि योग्य लोक जे आहे योग्य ते लाभार्थी ते बाजूला ठेवले। या योजनेमध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। साहेब, हिमायतनगरच्या नगरपंचायतमध्ये माजी मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी भाजपचा उमेदवार दिला नगराध्यक्षपदासाठी, त्या संदर्भात तुम्ही काय सांगू शकता? त्यांचं पॅनल पूर्ण उभं करू शकलं नाही। काँग्रेसने त्यांना त्यांच्या घरात 2 मुख्यमंत्रीपद दिलं, त्यांना पदं दिली, केंद्रीय मंत्रिपदं त्यांना मिळाली, मात्र त्यांना त्यांच्या जिल्ह्यात स्वबळावर पूर्ण लोक सापडत नाही। यातच त्यांचं काय कर्तृत्व असेल ते समजून। सर, काही वेळेस शिवसेना फुटीची आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटीच्या चर्चा होतात, भविष्यामध्ये हे पक्ष पुन्हा एकजुटीने काम करू शकतील? या पक्षांना देवेंद्र फडणवीस त्यांच्यासोबत असणाऱ्या शिंदे आणि अजित पवार या त्यांच्या दोन्ही गटांना फोडणार आहेत आणि 2029ची निवडणूक भारतीय जनता पक्ष या मित्रपक्षाशिवाय लढणार। सर ते इमानदार आहेत, ते स्वाभिमानी आहेत, ते गद्दार नाहीत आणि पक्षाची ध्येयधोरणासोबत राहतील। तुम्हाला एवढं देऊन तुम्ही गेलात, आता काँग्रेसचे लोक आम्हाला म्हणायला लागले की आम्हाला असा वनवास द्या की आम्हाला आमच्या घरात परिवारात आमदारकी द्या, आम्हाला मुख्यमंत्रीपद द्या। त्यामुळे एकंदरीत ते का गेले नाही गेले हे सर्व जाहीर आहे। आमच्यासोबत असणाऱ्या लोकांचा आम्हाला अभिमान आहे आणि त्यांच्या प्रामाणिकपणाचा जो मुद्दा आहे हा प्रामुख्याने या ठिकाणी अधोरेखित करा।